हाय फ्रेंड्स, मी सचिन. माझ्या यूट्यूब चॅनलचे नाव सचिन खांडके SK. आखाड असल्यामुळे आज लवकर आलो आहे आणि त्यामध्ये आपल्याला आज बिर्याणी बनवायची होती. आखाड स्पेशल. एक दिवस बायकोला आराम तेवढाच, त्यामुळे मी आता स्वतः बनवणार आहे. आणि कसला आराम, तिला तर बिर्याणीच बनवता येत नाही, मला खायची आहे त्यामुळे मीच बनवतोय. या मित्रांनो बिर्याणी खायला. गावरान चिकनची दम बिर्याणी. तर तुम्ही नक्की पहा शेवटपर्यंत, खूप छान होणार आहे. तर कडाक सुरुवात करूया आपल्या बिर्याणीला. चला तुम्हाला घेऊन जातो आमच्या किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत चिकनची दम बिर्याणी, ते पण गावरान कोंबडीचा तडका. तर आता आपण तेल गरम झालंय, कांदा तळून घेतोय आणि कांदा छान असा लालसर झाल्यानंतर आपण तो बाहेर काढणार आहे. आणि एका ठिकाणी आपण दूध पण तापाय ठेवतोय, त्याच्यामध्ये आपण केशर भिजत घालणार आहोत. त्यामुळं आपण बिर्याणीमध्ये थोडंसं केशर टाकणार आहोत दुधात. आणि कांदा बघा आता असा चांगला लालसर होतोय. तो लय जास्त करायचं नाही, कारण की तो काढल्यानंतर पण त्याची प्रक्रिया चालू असते, मग तो जास्त काळपट होतो. त्यामुळे थोडासा कच्चाच ठेवायचा. आता काढून घेतोय आपण तो. आणि छान असा बघा किती गरम तेलामध्ये आपण कांदा परतून घेतोय. तोपर्यंत मी इकडे चिकन साफ करून घेतोय. आपण बिर्याणीसाठी 1 किलो चिकन आणि 1 किलो तांदूळ घेतलेला आहे. 500 ग्रॅम दही घेतलं आहे, ते आंबट नाही आहे. हे आपण दूध गरम करून घेतलं आहे, त्यामध्ये केशर टाकणार आहोत. केशरच्या आपण 7-8 काड्या टाकतोय. आणि कांदा पण आपला कुरकुरीत गरम झालेला आहे. आणि आपण आता पुढली प्रोसेस करायला घेऊया. आता तोपर्यंत आपण केसराच्या काड्या दुधामध्ये भिजत घालूया, म्हणजे त्याला चव आणि टेस्ट पण चांगली येईल. आता आपण केशर टाकून घेतो. बघा किती छान दिसतंय आणि कलर पण चांगला येईल. आणि चांगला आपण मिक्स करून घेऊया, म्हणजे त्याचा अर्क आपल्या दुधामध्ये उतरेल केशरचा. सर्वप्रथम आपण आता त्यामध्ये दही टाकून घेऊया. आणि दही आंबट नसावं याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. जास्त आंबट नको आहे. ताजं असलं तर ते अधिक छान राहतं. रेड चिली पावडर घेऊया, मिरची पावडर. त्याने रंग छान येतो. तीन छोटे चमचे टाकलेत आपण. आणि त्यानंतर हळद टाकूया आपण, म्हणजे कलर पण येतो त्याने. अर्ध्या लिंबाचा रस. चांगला काढून घेऊया त्याच्यातला. आणि चवीपुरतं मीठ टाकूया. चार छोट्याशा मिरच्या घेऊया. पूर्ण अखंड मिरच्या टाकतो आपण मी. 1 चमचा जिरं, 4-5 हिरव्या वेलची, 10-12 लवंग, 2-4 दालचिनीचे तुकडे. आता हे झाले आपले खडे मसाले टाकून. थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना टाकूया. थोडा बारीक करून टाकलेला आहे, त्यामुळे त्याचा फ्लेवर उतरतो. आता ही ताजी आलं लसूण पेस्ट घेतली आहे,
त्यामुळे आता ते 3 ते 4 आपण चमचे टाकूया. आणि आज आलं लसूण पेस्ट ताजी ताजी असेल तर ती छान लागते. एक बिर्याणी मसाला आहे तो पूर्ण टाकू आपण. आता किती भरतो बघूया. 1 चमचा भरला पाहिजे. पूर्ण टाकतो 1 पुडी, त्यामुळे चव छान येते. आणि 2 चमचे आपण गरम मसाला टाकतोय. आणि आपण मगाशी केसर दुधात केसर भिजायला टाकलं होतं ते आता आपण याच्यामध्ये 1 कप टाकणार आहोत. आणि त्यानंतर आपण मगाशी कांदाचे तळून घेतलाय त्याच्यातला अर्धा कांदा आपण आता टाकणार आहोत आणि बाकीचा अर्धा नंतर बिर्याणीच्या वेळेस टाकणार आहोत. आणि आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया आणि मग मॅरिनेशनला ठेवूया. आणि यामध्ये अजून आपण मगाशी कांदा तळलेला आहे त्याच्यामधल्या काही 1 कप आपण याच्यामध्ये टाकणार आहोत, म्हणजे त्याला दम चांगला बसतो. आणि कांद्याची आर्क तेलामध्ये उतरला आहे त्यामुळं ते चव पण छान लागते. असं चांगलं मस्त मिक्स करून घेते. बघा कशी वाटली आमची रेसिपी तुम्हाला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही पण ट्राय करून बघा. टेस्ट खूप छान होती आहे ही पद्धत वापरली ना. आपण आता तेल टाकून घेऊया. 1-2 पळ्या त्याच्यामध्ये तेल घेऊया म्हणजे शिजायला पण आपल्याला ते छान राहील. हे बाकीचं तेल आपण नंतरच्या याच्यात वापरणार आहोत. त्यावेळेस राईससाठी ठेवलेलं आहे. आणि आता याच्या आपण झाकून ठेवूया आणि 2 तास मॅरिनेशनला ठेवून देऊया. आपण मिक्स करून ठेवले मॅरिनेशनला आणि मॅरिनेशन झाल्यावर आपण 2 तासानंतर भेटूया. तोपर्यंत आपण एक गरम गरम चहा पिऊया मस्तपैकी. चला येऊ द्या चहा मस्त मस्त. वाव, या मित्रांनो चहा प्यायला. एकदम सुंदर आणि कडक पण झाली. चला आपण आता पुढची रेसिपी चालू करूया. या चहा प्यायला. चिकन मॅरिनेशन ठेवून आता 1 तास झालेला आहे. आणि आता आपण भात बनवायला घेऊया. त्यासाठी आपण आता 1 किलोचा तांदूळ घेतोय. आणि हा बिर्याणीसाठी लांब तांदूळ आहे. तुम्ही असा कोणताही जुना तांदूळ वापरला तरी चालतं. लांब तांदूळ वापरायचा. जुना असेल तर अजून टेस्ट छान येते. चला आपण घेऊया आता बनवायला. आता स्वच्छ करून घेतोय धुवून चांगलं, म्हणजे आपल्याला भिजत ठेवायला लागेल. त्याला आपण 1.5 तास तरी भिजत ठेवूया म्हणजे तांदूळ लांब होतो. साधारण अर्धा ते 1 तास आपण भिजत ठेवूया आणि मग घेऊया पुढे दम बिर्याणी करायला. आता घेऊया आपण खडे मसाले काढून. त्यासाठी 1 चमचा जिरं, 7-8 आपल्या लवंग, 1 इंच आपलं दालचिनी, 1 चक्री फूल आणि 2-3 तमालपत्राची पानं एवढी आपण पाणी उकळायला ठेवूया. आणि आता पाणी पण उकळलेलं आहे. हे बघा पाणी खळखळ उकळी येते. आणि आता ते खडे मसाल्यामध्ये दालचिनी, लवंग, जिरं, तमालपत्र आणि चक्री फूल एवढं घेतलं आहे आपण. आणि याच्यामध्ये आपण कोथिंबीर, मिरची, लिंबू आणि पुदिना एवढं घेतलं आहे. आता आपण भातासाठी पाणी उकळायला ठेवलेलं आहे. आता हे गावरान कोंबडी असल्यामुळं आपण अगोदर शिजवावी लागते. शिजवून घेऊया आपण पहिलं. आणि हे 2 तास झालेले आहे आपले. त्यामुळं आता हे गावरान कोंबडीचं आहे त्यामुळे ते आपण जरा शिजवून घेऊ, कारण की ते नंतर शिजत नाही आहे. जर बॉयलर कोंबडीचा असेल तर शिजवायची गरज नाही. डायरेक्ट आपण याच्यामध्ये भात टाकून तो शिजू शकतो. आता आपण हे गावरान आहे त्यामुळे आपण तो शिजवून घेणार. थोडंसं शिजलं की मग आपण त्यामध्ये भात टाकणार आहोत. आता ते शिजतपर्यंत आपण इकडं पाणी उकळायला ठेवलेलं आहे. मग ते पण शिजत
आणि भात पण जरा शिजन, त्यामुळं आपण एकत्र करून ठेवणार आहोत. शिजल्यानंतर आपण छोट्या गॅसवरती थोडंसं शिजून घेऊ, म्हणजे ते आपल्या बिर्याणीमध्ये पूर्ण शिजल. आता शिजले का आपण चेक करूया, पाणी तापलं असेल तर. आणि आपला भात पण 1 तास झालेला आहे, भिजत ठेवला आहे. तो पण छानपैकी लांब झालेला आहे, चांगला भिजलेला आहे. आता आपण तो व्यवस्थित करून घेऊ. आता गरम पाणी झालं की आपण लगेच टाकून घेऊ त्यामध्ये. आणि त्यामध्ये खडे मसाले पण टाकणार आहोत. आता पाणी चांगलं खळखळ उकळलेलं आहे. आता त्यामध्ये आपण भात टाकणार आहोत, तांदूळ. असं खळखळ उकळलं म्हणजे कसं पाणी जरा व्यवस्थित भात शिजतात. आता आपण मीठ टाकत आहोत. आता मीठ असं टाकतोय की खडे मीठ टाकणार आहोत. आणि आपण रेग्युलर टाकतो त्याच्यापेक्षा याच्यात डबल टाकणार आहोत, कारण की पाण्यासोबत काही मीठ निघून जाणार आहे त्यामुळं. आणि आता आपलं चिकन पण शिजत आलेलं आहे. आता तांदूळ आपण शिजून घेतोय, मग त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. आता पाणी उकळते. आता आपण त्याच्यामध्ये भात टाकून घेऊ, तांदूळ झाऱ्याने टाकू, म्हणजे कसं व्यवस्थित जाईल. पाणी असं जरा निथळून घेऊ, म्हणजे पाणी गार नाही होणार, उकळलेलं पाणी जास्त राहील. आता आपण थोडं गरम करून घेऊया. आता आपण खडे मीठ टाकून घेऊया, तमालपत्र, खडे मसाले टाकतोय आपण. त्यानंतर लवंग टाकतोय, चक्री फूल टाकू आणि जिरं. आता त्याचप्रमाणे पुदिना टाकू आणि थोडीशी कोथिंबीर टाकू. आणि बाकीची आपण नंतर वरून टाकायसाठी ठेवूया. आणि मिरच्या टाकतोय, 4 मिरच्या टाकतो त्याच्यामध्ये. आणि लिंबू पिळून घेऊ, कारण की लिंबाने आहे ना भात सुटसुटीत होतो आणि सफेद होतो. आता या 7 ते 8 मिनिटं आपण आता उकळून देणार आहोत. त्यामुळं 7-8 मिनिटात तो अर्धा शिजेल. चिकनमध्ये टाकणार आहे. चला आता उकळी येईल त्याची. 2 मिनिटं उकळी येतपर्यंत आपण झाकण ठेवू. आता खळखळ उकळी यायला सुरुवात झालेली आहे. चेक करून घेऊया आपण किती शिजले ते. आता उकळी यायला लागलेली आहे. आता थोडा अर्धा शिजला की मग आपण चिकन बनवणार आहोत, बिर्याणीला दम देणार आहोत. आता आपण त्याच्यामध्ये चिकन टाकून घेऊया. चिकन अर्ध शिजलेलं आहे, त्याला पाणी पण सुटलेलं आहे. आणि गावरान असल्यामुळे ते पूर्ण शिजत नाही. जर तुमच्याकडे बॉयलर जर असेल तर ते शिजवायची गरज पडत नाही, डायरेक्ट टाकलं तरी चालतं. त्याच्यात पाणी सुटले, त्यामुळे बघा कसं काय व्यवस्थित असं तेल पण आलेलं आहे. बघा आता छान झालेलं आहे असं. आणि आता शिजते. आपण आता त्याच्यामध्ये तांदूळ टाकून घेऊया आणि त्याला शिजून घेऊया. आणि असा पसरून टाकायचा, म्हणजे सगळे गुण व्यवस्थित शिजतो तो. सगळे गुण व्यवस्थित शिजून घेऊ. आणि थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना पण आहे, तो एका लेअरला टाकून देऊ आणि बाकीच्या वरच्या लेअरमध्ये टाकतो. आणि थोडासा कांदा पण आपण वरच्या लेअरला टाकून घेतो.
आता थोडं शिजल्यावर परत आता पूर्ण सगळं दुसरा लेअर टाकून देऊ. सगळीकडून पसरून टाकला म्हणजे तो व्यवस्थित शिजतो. कोथिंबीर आणि पुदिना आता सगळीकडून मागून टाकणार आहे. आणि त्यानंतर आपण शिल्लक राहिलेला कांदा वरून टाकतोय. असा पांगून टाकला म्हणजे सगळ्याला चव टेस्ट चांगली येते आणि ती भातामध्ये. आणि आता मगाशी आपण भिजत घातलेलं दूध आणि त्यात केशर असं याच्यावरून टाकणार आहोत. आणि सगळीकडून सारखं टाकलं ना म्हणजे मग ते त्याचा कलर पण चांगला येतो. आणि त्यावर एक आपण तुपाचा चमच्याभर तूप टाकणार आहे सगळीकडून. त्यामुळे तुपाचा फ्लेवर चांगला मस्त राहतो. त्यामुळे आपली बिर्याणी पण खूप छान होणार आहे. आणि पहिले 10 मिनिटात आपण फुल गॅसवर शिजवून घेतोय. आणि याच्यातले कांदा तळलेलं तेल आपण थोडं टाकणार आहोत त्यामध्ये, कारण कांद्याचा आर्क या तेलामध्ये उतरलेला आहे. आणि बिर्याणीला आता आत्ताच छान वास यायला सुरुवात झालेली आहे. आणि यावर आपण आता झाकण ठेवूया. आणि तुम्ही याला पिठाने पण पूर्ण सील करू शकता, जेणेकरून वाफ बाहेर येणार नाही. आणि आता शिजून घेऊया आपण एक 10 मिनिटं फुल गॅसवर. आता याच्यावर आपण आता वाफ न जाण्यासाठी एक वजन ठेवू जरा, त्यामुळे दबून राहील आणि वाफ पण लवकर बाहेर येणार नाही. त्याने आता याच्या गव्हाच्या कणकीने तुम्ही सील सुद्धा करू शकता. तर पहिले 10 मिनिटं मोठ्या गॅसवर. आणि आता 10 मिनिटं झालेत. आता बिर्याणी चांगल्यापैकी शिजली असेल. आणि आता आपण जरा गॅस कमी करून घेऊया. आणि त्याखाली आपण तवा ठेवणार आहे, कारण की जाड तव्याचं भांडं जर असेल तर आपण. आता दुसऱ्या बाजूला आपण तवा गरम करून ठेवला आहे. आता आपण तो उचलून याच्या खाली ठेवणार आहोत, म्हणजे त्याला दम छान लागतो आणि बिर्याणी पण खाली लागत नाही. आणि मी आता त्याच्या खाली तवा ठेवतो, म्हणजे दम छान लागेल. आणि आता तव्यावर ठेवलं म्हणजे दम छान बसेल. आणि स्लो गॅसवर आता आपण 15-20 मिनटं तो शिजून देणार, त्यामुळे दम पण छान बसेल. आता आपण ते दम देण्यासाठी त्याच्यावरती वेट ठेवला आहे, त्यामुळं ती आता जाम घाबरलेली आहे बिर्याणी आपली. आता चांगला दम बसेल तिला. का देऊ चांगला दम तिला. आता शिजलेला आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया थोडासा. तर मित्रांनो, आता आपली बिर्याणी शिजत आलेली आहे. चला तुम्हाला दाखवतो कशी झाली आहे ती. वाव, वास पण मस्त आलाय आणि खूप छान झालेली आहे. आणि पाहूया आपण थोड्याच वेळात की आपण ते खोलणार आहोत. आणि आता तिला पण जबरदस्त दम दिलाय मी, त्यामुळे खूप घाबरलेली आहे. चला थोड्या वेळात आपण दाखवतो, 2च मिनिटं फक्त, आणि तुम्हाला दाखवतो कशी काय झाली ती आपली बिर्याणी. तर फ्रेंड्स, आता आपली बिर्याणी तयार झालेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता की आपली आता बिर्याणी माझ्या समोर आलेली आहे. आणि पाहूया कशी झाली ती. चला. वाव, या इकडे. आणि वास पण खूप छान सुटलाय. आणि आपली बिर्याणी पण तयार झालेली आहे.
बघा. मस्त अशी छान छान बिर्याणी तयार झालेली आहे आणि पीस पण आपले शिजलेले आहे. तर या आखाड स्पेशल दम बिर्याणी, खास गावरान कोंबडं. तर मला हे पाहून गाणं सुचलेलं आहे, तर तुम्हाला ऐकतो लगेच. ऐका. टन वाजलं मटन शिजलं. काय ते खाताना दुखती दाड सजने रस रस वाढ ग. चला या जेवायला. मस्त मस्त आखाड स्पेशल. कशी झाली टेस्ट करूया आपण. सांगतो तुम्हाला. खूप छान झाली आहे, टेस्ट पण चांगली आहे आणि आपली रेसिपी खूप छान झाली आहे आणि टेस्टी पण आहे. चला या जेवायला. चला जेवण करून घेतो. धन्यवाद. लाईव्ह शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि पीस पण शिजलेले.